मुंबई गोवा मार्गावरती माणगाव, इंदापूर, लोणेरे या परिसरामध्ये सध्या मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। तब्बल 5 ते 6 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। वाहतूक कोंडीमुळे कोकणामध्ये जाणाऱ्या नागरिकांना आता त्रास सहन करावा लागतोय। कोकणवासी समर्पक आहे, परंतु कोकणवासी बोलण्यापेक्षा किंवा कोणी आपल्याला चाकरमणी किंवा कोकणवासी असे शब्द देण्यापेक्षा कोकणाचा विकास महत्त्वाचा आहे आणि आम्ही खरोखरच कोकणवासीच आहोत। चाकरमणी बोलण्यापेक्षा कोकणवासी बरोबर आहे। नाही, मी खरं एक इथंच आहे, सर्व्हिसला मी आहे, मंडणगडमध्ये सर्व्हिसला आहे मी। पण माझं असं मत आहे, काय माहिती आहे काय, की कोकणवासीत बोललेलं चांगलं आहे। हे आमची लोक जी मुंबईला जातात ती कामानिमित्त जातात, का त्यांना कुठे हाऊस आलेली म्हणून कोण जात नाही असं नाही, काही नाही। पण माझं असं मत आहे, मुंबईकर बोलण्यापेक्षा कोकणवासी बोलले तर आम्हाला कोकणाचा गर्व होईल त्याच्यात। कोकणवासी आहे तर आम्ही खरोखर कोकणाचा आम्हाला गर्व आहे त्याच्याबद्दल, त्यामुळे कोकणवासीच व्हायला पाहिजे असा। सध्या गणेशोत्सव सणाची लगबग सुरू झालेली आहे आणि मुंबईकडून लाखोंच्या संख्येनं जो गणेश भक्त आहे, कोकणकर चाकरमानी आहे, तो सध्या कोकणच्या दिशेने निघालेला बघतोय आपल्याला बघायला मिळते। आपण सध्याची ही दृश्य जर बघितली तर माणगाव शहरातली ही जी वाहतूक कोंडी आहे ती आपण बघितलं तर जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। अपुऱ्या मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती याला कारणीभूत ठरत असल्यामुळं ही वाहतूक कोंडी आहे ती सातत्यानं होत असते। आपण या दिशेला जरी बघितलात तरी मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। माणगाव ते खरवली आणि खरवली ते इंदापूर अशा पद्धतीनं ही वाहतूक कोंडी आहे ती झालेली पाहायला मिळते। त्यामुळं हजारो वाहनं आहेत ती मुंबई गोवा महामार्गावर अडकून पडलेली आहेत। जवळजवळ एका वाहनाला 10 मिनिटाच्या अंतराला 2 तास मोजावे लागतात, अशा पद्धतीची ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या गणेश भक्तांचा या वाहतूक कोंडीत आहे तो हिरमोड झालेला पाहायला मिळतोय। गणेश माबरेकर, एबीपी माझा, रायगड। भिवंडी शहरामधल्या रस्त्यांची दयनीय अवस्था ही पुन्हा एकदा जीव